माऊली कृपा शेतकरी उत्पादक कंपनी, तालुका कृषी विभाग तसेच बीटीएम आत्मा यांच्या अंतर्गत कृषी संजीवनी पंधरवाडा निमित्त गोही परिसरात डॉक्टर पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन या योजनेअंतर्गत नैसर्गिक शेतीचे प्रशिक्षण देण्यात आले. माऊली कृपा शेतकरी उत्पादक कंपनीमार्फत हा प्रकल्प काही महिन्यांपासून सुरू करण्यात आला आहे. परिसरातील 25 हेक्टरचे 20 गट तयार करण्यात आले आहे. या गटात 25 ते 30 शेतकरी सहभागी झाले असून गटाची नोंदणी आत्माकडे करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आतापर्यंत 4 वेळेस प्रशिक्षण विविध ठिकाणी देण्यात आले. रासायनिक खतांचा अतिवापर आणि त्यामुळे शेतीसह मानवी आरोग्यावर होणारे दुष्परिणाम लक्षात घेता केंद्र सरकारने ही योजना चालू केली आहे. या योजनेअंतर्गत स्थानिक पातळीवर बियाणे, आधुनिक अवजारे, नैसर्गिक निविष्ठा व औषधांचा वापर करत शेतमाल पिकवणे, त्याला नैसर्गिक शेतीचे प्रमाणीकरण करून उत्पादित माल योग्य बाजारपेठेत विकणे ही संकल्पना आहे. यासाठी या भागात प्रशिक्षण शिबिरे घेण्यात आली. त्यामध्ये बीज प्रक्रिया, कंपोस्ट खत तयार करणे, वर्मी कंपोस्ट, जीवामृत, श्री पद्धत अशा नैसर्गिक शेतीचे प्रात्यक्षिक करून दाखवले गेले. यासाठी लागणारे बियाणे, अवजारे, निविष्ठा व औषधे किंवा आर्थिक सहाय्य पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन योजनेअंतर्गत मिळणार आहे. नैसर्गिक शेती सुरू केली असून या प्रशिक्षणासाठी मंडळ कृषी अधिकारी अनिल भोर, बीटीएम आत्माचे अधिकारी प्रमोद अहिरराव, अकोला येथून आलेले प्रशिक्षक योगेश सोनवणे, कृषी पर्यवेक्षक विलास भोये, तालुका कृषी सहाय्यक रेखा चौधरी, सहादू भोये व इतर सहकारी उपस्थित होते. माऊली कृपा शेतकरी उत्पादक कंपनीचे संचालक बाळू पवार, योगेश गावित व परिसरातील शेतकरी गटाचे शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. लक्ष्मण बाबुल, जनमत लाईव्ह न्यूज, बोरगाव.